नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या म्हणते की इथं मला खूप बरं वाटत नाहीये, आपण इथून निघूयात. कसली तरी भीती वाटते. आदिराज म्हणतो की कसली भीती वाटते, तुम्ही तुमचं मन शांत ठेवा आणि जास्त विचार करू नका. तितक्यात पाहुणेला घेऊन सोमा तिथे येतो. आदिराज म्हणतो की पाहुणे, मालकीनबाईंनी ठेवलेला प्रसाद दे लवकर. पाहुणी विचार केल्याचं नाटक करते आणि म्हणते की कुठला प्रसाद. आदिराज पुन्हा तिला आठवण करून देतो. मग ती मुद्दाम न आठवल्याचं नाटक करते आणि इकडे इकडे प्रसाद शोधू लागते. नंतर म्हणते की अरे हा प्रसाद तर मी फ्रीजमध्ये ठेवला आहे. सोमा जातो आणि प्रसाद घेऊन येतो. नित्या प्रसादचा बॉक्स उघडून बघते, त्याच्यामध्ये फक्त पेढे असतात. ती विचारते की देवीचं कुंकूसुद्धा ठेवलं होतं ना, ते कुठे आहे. पाहुणी पुन्हा शोधल्याचं नाटक करू लागते. पाहुणी कुंकू देते आणि नित्याला म्हणते की काय असतं ना, कधी कधी गोष्टी आपल्या डोळ्यासमोरच असतात पण ते आपल्याला दिसत नाहीत. तसंच झालं आहे माझं. नित्या आदिराज दोघेही तिथून निघून जातात. सोमा म्हणतो कसली घाबरली ना ती नित्या. पाहुणी म्हणते की होय सोमा दादा, तिला असं बघताना मला इतका आनंद झाला ना, आणि तिला असं बघण्यासाठी मी मालकीनबाईंच्या कितीही वेळा शिक्षा भोगू शकते. इकडे शालिनी विचारातच घरामधून बाहेर पडत असते. तात्या आणि विमल तिला थांबवत असतात आणि म्हणतात की आदिराज नित्या येईपर्यंत तुम्ही थांबला असतं तर बरं झालं असतं, जेवण करून गेला असतं तर बरं झालं असतं. शालिनीला मात्र आश्रयाने बोललेले शब्द आठवत असतात. ती मनाशीच म्हणते की आश्रयाने जसं सांगितलं तसंच मी केलं, मग मला उत्तर का नाही मिळालं. तितक्यात देवी आईचा उदो उदो असं म्हणून एक जोडपं तिथं येतं आणि शालिनीला एक देवीची प्रतिमा देतं. तो व्यक्ती सांगतो की दरवर्षी आमचा संकल्प असतो की आम्ही देवीच्या 1000 प्रतिमा वाटतो आम्ही. शालिनी म्हणते की हो अच्छा, मग द्या यांना. तो व्यक्ती म्हणतो की अहो हे तर तुमच्यासाठी आहे, आता ते देवीच ठरवणार ना की कोणाकडे जायचं आहे ते. आणि असंही तुमच्या कपाळाचा भंडारा सांगतोय की तुम्ही देवीच्या खूप मोठ्या भक्त आहेत. ती बाई म्हणते की त्यामुळे आता देवीच तुम्हाला मार्ग दाखवीन, घ्या हा फोटो. शालिनी तिथून निघून जायला लागते पण तिला पुन्हा आश्रयाचे शब्द आठवतात की तुला तुझा मार्ग तिथंच सापडेल जिथे देवीचा खूप मोठा अपशकुन झाला होता. शालिनी परत फिरते आणि विचारते की काय म्हणालात तुम्ही. तो व्यक्ती म्हणतो की मी म्हणालो की देवीच तुम्हाला तुमच्या मुक्तीचा मार्ग दाखवीन. आता योग होता म्हणून तर देवीने या मार्गाने धाडलं आणि तुमची भेट घडून आणली. बाकी आता तुमची मर्जी. विमल म्हणते की मालकीनबाई, ते आता इतके म्हणतायत ना, घ्या ना फोटो. तात्यासुद्धा म्हणतात की अहो समोर आलेल्या देवीचा असा अवीर करू नये. शालिनी बरोबर आहे तुमचं असं म्हणून तो फोटो हातामध्ये घेते आणि मनाशी म्हणते की हाच आहे माझा मार्ग. शालिनी रेस्ट हाऊसवरती बसलेली असते. त्यावेळेस तिला आश्रयसोबतचे क्षण आठवतात. ती आश्रयकडे तो फोटो घेऊन गेलेली असते आणि आश्रयला म्हणते की हा फोटो आहे आणि यातून कसा काय मार्ग मला सापडणार आहे. आश्रय म्हणतो की जिथे तुझ्या हातून अपशकुन झाला होता तिथेच मिळाला ना तुला हा फोटो, मग हाच मार्ग आहे. शालिनी म्हणते की आता या फोटोतून मी मार्ग कसा शोधायचा. आश्रय म्हणतो की अगदी सरळ साधा सोपा मार्ग आहे. हां, पण तुला कसं कळणार ना ते. माणसालाच काय पण देवालाही शरण जाणं तुझ्या गावी नाही ना. शालिनी चिडूनच म्हणते म्हणून तर मी तुझ्या गावी आले ना, आता सांग आता. आश्रय म्हणतो खूप कठीण मार्ग आहे. या देवीच्या वरदानाशिवाय तुला नित्याशी लढता नाही येणार. तुला देवीचं वरदान मिळवायला खूप कठीण कार्य करावं लागणार आहे. शालिनी कोणतं कठीण कार्य असं विचारते. आश्रय सांगतो की दार्जीपूरच्या अरण्यामध्ये एक खूप मोठा डोंगर आहे. फोटोमध्ये जसं दाखवलं आहे अगदी तसाच. त्या डोंगरावरती देवी आईचं मंदिर आहे. एक अरुंद गुहा आहे आणि तिथे तुला जायचं आहे, तेही अनवाणी. वाट आणि व्रत दोन्ही कठीण आहे, पण जर का तू हे असं केलंस तर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुझ्या गाठीशी पुण्य जमा होईल आणि हेच पुण्य नित्याशी 2 हात करायला तुला कामी येणार आहे. शालिनी म्हणते की करेल मी. नित्याला मात देण्यासाठी वाटेल ते करेल मी. तू सांग फक्त मंदिर कुठे आहे. आश्रय तिला कागदावरती एक नकाशा काढून देतो आणि तिला म्हणतो की हा नकाशा तुझं आयुष्य बदलणारा आहे. इकडे रेस्ट हाऊसवरती शालिनी हातामध्ये सुरा घेऊन बसलेली असते आणि म्हणते माझं आयुष्य बदलणारा आणि लक्ष्मी आणि नित्याचं आयुष्य संपवणारा नकाशा आहे हा, असं म्हणून जोरात त्या नकाशावरती चाकू ठेवते. इकडे नित्या अचानकपणे झोपेतून जागी होते. ती रडत रडत खिडकीजवळ येते. तितक्यात आदिराज देखील उठतो आणि विचारतो की काय झालं, स्वप्न पडलं का. आणि तिचे डोळे पुसत म्हणतो की खूपच सिरियस स्वप्न वाटतंय. काय झालं नित्या मॅडम, मला सांगा बघू. नित्या रडतच सांगते की माहीत नाही, पण खूप भीती वाटते. आयुष्य संपतानाचं दृश्य समोर उभं राहिलं आणि तेही या जन्मातलं.
आदिराज तिला धीर देतो आणि म्हणतो की असं काहीही होणार नाही. नित्या रडतच म्हणते की खूप आठवण येते रे माईदादांची, मल्हारदादांची. आपण किती आनंदात राहत होतो ना, किती सुखी होतो ना आपण. सगळे गेले रे आपल्या डोळ्यासमोर. धड रडता सुद्धा आलं नाही रे त्यांच्यासाठी. आदिराज म्हणतो की आता रडायचं नाही, रडवायचं. त्यासाठीच तर एकत्र आलो आहे ना आपण आता. त्या शालिनीला रोज तिळतिळ कणाने मारायचं आहे. नित्या म्हणते की त्याचीच तर भीती वाटते ना, की वाटतं एक घाव आणि 2 तुकडे करायचे. कारण यात जर काही चूक झाली ना, तर तिला संधी मिळेल. आदिराज म्हणतो की अहो चूक होईलच कशी? आता गौरी, जयदीप एकटे नाहीत, नित्या, आदिराज सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर. मग चूक होईलच कशी? हातात चौघांची सुद्धा शक्ती आहे आपल्याकडे. अजून काय पाहिजे आपल्याला? नित्या रडतच म्हणते की माझं हे नाही का लहान मुलासारखं झालं आहे. जे मिळत नाही ना तोपर्यंत हवं हवंसं वाटतं आणि मिळालं की आणखी हवं हवंसं वाटतं. अगोदर तू माझ्यासोबत नव्हता तेव्हा असं वाटायचं की तू माझ्यासोबत असायला हवा होता. आता तुझी साथ मला मिळाली आहे तर असं वाटतंय की माईदादा, उदयदादा, मल्हारदादा ते सुद्धा आपल्यासोबत हवे होते. ते काही नाही आहेत आपल्यासोबत. खूप आठवण येते रे त्यांची. आदिराज तिची समजूत काढतो की आपल्याकडे लवली आहे ना, त्या लवलीमध्ये मल्हारदादांना शोधा आणि आयडी आणि तात्या आहेत ना, त्यांच्यामध्ये माईदादांना शोधा. त्यांनी काय कमी जीव लावला आहे का आपल्याला? आणि आपली लक्ष्मी आहेच की आपल्यासोबत. नित्या म्हणते की त्याचीच तर भीती वाटते ना. आई आणि तात्यांना जेव्हा हे कळेल तेव्हा काय वाटेल त्यांना? हे सर्व समजल्यानंतर ते खचून तर नाही जाणार ना. आणि त्याहीपेक्षा मोठी भीती म्हणजे शालिनी त्यांनाही आपल्यापासून दूर नाही ना करणार. आदिराजही मनातून थोडासा घाबरतो. तरीही तो नित्याला धीर देतो की असं काहीही होणार नाही. आपल्याकडे 2 जन्मांचा अनुभव आहे. या जन्मामध्ये आपण त्या शालिनीला पुरून उरू. असं म्हणून तो नित्याला जवळ घेतो. आता नित्या आणि आदिराज देवीच्या मंदिराकडे आलेले असतात. त्यावेळेस नित्या खाली बसून देवीला नमस्कार करते. आदिराजला सर्व मागच्या जन्मीचे प्रसंग आठवत असतात. आदिराज खूपच इमोशनल झालेला असतो. ते त्याच्याकडे पाहते आणि त्याला विचारते की काय झालं? आदिराज म्हणतो की मागच्या जन्माची ओळख पटल्यानंतर पहिल्यांदाच देवीसमोर आलो आहे मी. जोगतीन म्हणते की खूप उशीर केलास लेकरा. आदिराज देवीसमोर जातो व गुडघ्यावरती बसून तिला नमस्कार करतो. नित्या म्हणते की आदिराज, या देवीने आपल्याला आजवर खूप संकटांमधून वाचवलेलं आहे. तेव्हा आदिराजला ज्या ज्या वेळी देवीने त्यांना वाचवलं होतं ते सर्व प्रसंग डोळ्यासमोरून जातात. आदिराज निश्चयानेच म्हणतो की आता या देवीच्याच आशीर्वादाने शेवटची लढाई लढायची आहे. देवी आई, तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत. जोगतीन म्हणते की राहणार, यावेळी देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्की राहणार. यश लिहिलं आहे तुमच्या कपाळावरती. आणि जोगतीन देवीला म्हणते की आई, लेकरं तुझ्या दारामध्ये आली आहेत, यावेळेस त्यांना यश दे, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घे. जोगतीन नित्याला म्हणते की पोरी, तुझ्या सर्व पूर्वजांची पुण्याई आहे तुझ्या मागं. देवीकडे तुझ्या लेकीनं जे शस्त्र ठेवलेलं आहे त्याला देवीचा सहवास लागलेला आहे. त्याच्या पुढे आता कोणत्याही शस्त्राचा टिकाव लागणार नाही. आदिराज देवीसमोर लपवलेली तलवार काढतो आणि नित्याला म्हणतो की वेळ आल्यानंतर वापरायची आहे तुम्हालाही. नित्या ती तलवार हातामध्ये घेते आणि म्हणते की आज जे होईल त्याच्यावरती आपला पुढचा प्रवास ठरणार आहे. नित्या देवीला म्हणते की आई, ही शेवटाची सुरुवात आहे, तुझा आशीर्वाद असाच असू देत. जोगतीनंही अंबाबाईचा उदो उदो म्हणून भंडारा उधळते. नित्या, आदिराज देखील देवीला नमस्कार करतात. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शालिनी आश्रयने सांगितल्याप्रमाणे त्या डोंगरावरच्या गुफेमध्ये गेलेली असते. ती खूपच दमलेली असते आणि देवीपुढे जाऊन म्हणते की देवी आई, आजपर्यंत माझ्या झालेल्या सगळ्या चुका पदरात घे. तितक्यात आदिराज येऊन गुहेचा दरवाजा मोठ्या दगडाने बंद करून टाकतो. शालिनी खूपच घाबरते. सर्व गुफेमधून शालिनी शिर्के पाटील असा आवाज घुमू लागतो. अशाच पद्धतीने गौरीला अडकून मारण्याचा प्रयत्न केला होता. आता तुलाही तुझ्या कर्मांची फळं भोगावी लागणार. शालिनी खूपच घाबरलेली असते आणि ती धक्क्यानेच खाली पडते. तितक्या देवीच्या मूर्तीच्या पाठीमागून नित्या आणि राजमा दोघीही तलवार घेऊन तिच्यावरती धावून येतात. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.